हॅलो. अनिकेत पालांडे कृपया बॉर्डर लाईन वरती आपले प्लेयर कोण आहेत ना ते त्यांच्याकडे फक्त लक्ष द्या जरा कृपया करून. कारण आपण आपलं बॉल बाहेर जाईल याची दक्षता आपण घेतली पाहिजे. त्यासाठी आपण एक फिल्डर फक्त साईडला व्यवस्थित अरेंज करा. नक्कीच या ठिकाणी दोन्ही टीमला देखील एक सूचना अजून आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग असा आपला नियम आहे. तर एक ते तशी पॅनल्टी असेल ते पंच सांगतीलच, परंतु यासाठी देखील सूचना आम्ही तुम्हाला पोहोचू. आणि त्याचप्रमाणे मर्यादित 4 षटकांचे होतील प्रथम फेरीचे सामने. त्याला पहिला चेंडू टाकण्यासाठी राज हुतेकर टू मदन चांदे. पहिला चेंडू होती, काय करा हवेत होता चेंडू, बघायचंय काय होतं. आणि पहिला चेंडू होती, कॅच ड्रॉप होते. या कॅचचं महत्व काय आहे ते वावे जांभूळवाडी या टीमला पाहणं गरजेचं आहे. कारण का मित्रांनो, आपण जेव्हा ऐकलं की सुशांत उतेकर माफ करा सिद्धेश उतेकर या टीमचे कॅप्टन यांनी देखील सांगितलं अनेक स्पर्धा आणि 2026चा काळ ज्या खेळाडूने गाजवलाय तो म्हणजे मदन चांदे. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. वेस्टर्नच्या मागे दिनेश सावंत यांना बघितलं. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल निसटला आणि पहिला जीवनदान मदन चांदेला. धावसंख्या मात्र फलकावरती आली 1 या आकड्यांवरती. पुन्हा एकदा राज उतेकर तयार. चांगला चेंडू पाहायला मिळतो, पॅडवरती आदळलेला, नकार दिलाय. मदनला एक धाव घ्यायची होती परंतु थांबवलंय कुठेतरी. बघा मर्यादित 4 षटकांचे सामने आहेत. उद्घाटन सोहळा मुसाड चांदेवाडी विरुद्ध वावे जांभूवाडी या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धा आपल्याला 10 क्रिक लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील. फुलटा चेंडू होता, ऑन साइडला तटवलाय, चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार डीजे. नक्कीच धन्यवाद. या आजच्या स्पर्धेमधील पहिलाच षटकार अक्षयच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतोय. अक्षय चांदे आणि मदन चांदे अशी दोन भावांची जोडी मुसाड चांदेवाडी टीम कडून खेळताना दिसते. रिव्हर्स स्विच हिटचा अटेम्प्ट केला होता. एक चोटी धाव, पॅडवरती आदळलेला चेंडू अतिशय चपळाईने या ठिकाणी एक धाव चोरून काढलेली आहे आणि त्यानंतर मात्र धावसंख्या पुढे सरकते आहे 8 या आकड्यांवरती. नक्कीच ही स्पर्धा श्री कालभैरव चषकच्या माध्यमातून आपल्याला या कल्याण नगरीमधील एक गोड आवाज ज्यांचं संगीत अखंड कल्याणमध्ये गाजतंय ते डीजे कमला हे देखील या स्पर्धेनिमित्त आम्हाला लाभले. त्यांना देखील खूप खूप धन्यवाद देतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राजचा. यावेळी मात्र व्यासपीठाच्या डोक्यावरून मदनच्या बॅटमधून सीमा पार षटकार. 6 धावा डीजे. आता बघा मित्रांनो, मगाशीच आपण सांगितलं की मदनचा विकेट किती इम्पॉर्टंट आहे. चांगला चेंडू होता आणि सीमा रेषा पार पाठवला. पुन्हा एकदा 6 धावा जोडल्या गेल्या संघासाठी. पुढचा चेंडू राज टू मदन. आपटून टाकले चेंडू, शफल झाले, मोठा फटका आहे, कोणी फिल्डर नाहीये, चेंडू येतोय, 1 बाउंस सीमा रेषा पार. 4 धावा, बॉल फरार, चौकार डीजे.
आहे. जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुम्हाला सेकंड चान्स असेल. जर रिव्ह्यू सक्सेस नाही झाला तर तुमचा रिव्ह्यू संपला जाईल आणि त्यानंतर मात्र तुम्हाला कोणताच रिव्ह्यू नसणार आहे. तर याची देखील दक्षता घ्या. या स्पर्धेच्या निमित्ताने ही मॅच बघण्यासाठी थेट धामणा स्टँडवरून जे आमचे सहकारी आम्हाला जोडले गेलेत ते म्हणजे अक्षय चांदे यांचे निकटवर्ती आहेत, त्यांचे छोटे बंधू म्हणजेच मिथुन भोसले, कल्पेश उतेकर आणि शिवम कदम यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेला खूप भरघोस अशा शुभेच्छा आल्या आहेत. आणि या दोन्ही फलंदाजांना प्राईज देखील लाभलं आहे. जे षटकार मारले त्या प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं प्राईज या ठिकाणी आम्हाला पोचलेलं आहे. सो नाईस बॅटिंग बाय अक्षय आणि मदन. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज तो म्हणजेच दीपक उतेकर यांना आपण बघतोय. चांगला चेंडू होता. बॅटची गडा लागून फाईन लेग रिजन मध्ये चेंडू विथ कार्पेट ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतले. तिथे फिल्डर आहे. चेंडू अडवलाय. थ्रो केला जाईल तोपर्यंत एक धाव सर केले आणि एका धावेने धावसंख्या पुढे आली फलकावरती 19 या आकड्यांवरती. श्री कालभैरव चषकच्या माध्यमातून या स्पर्धेनिमित्त येणाऱ्या सर्व टीमचं सर्व खेळाडूंचं आपण सापिर्ली गावच्या वतीने या कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. कल्याण नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आजच्या या स्पर्धेमधील पहिलीच मॅच आपण बघतोय वावे जांभवाडी विरुद्ध मुसाड चांदेवाडी. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना दीपक तयार होतोय. राईटम राऊंड विकेट मारा. चांगला चेंडू होता. बॅटचा बॉलचा संपर्क आणि एस्टनच्या मागे चुका केल्या जात आहेत. दिनेश सावंत मात्र या ठिकाणी थोडा महागडा ठरतोय. जेल सोडला. आता परत देखील मिसफिल्ड केले. बॉल सीमारेखा पार. 4 धावा 22च्या स्वरूपात चौकार. धन्यवाद. तर या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकत आहेत फलकावरती. माझे साथी स्कोरर दिलीप सर आम्हाला सांगतायत 23 रन ऑन बोर्ड टीम मुसाड. नो लॉस. पुढचा चेंडू दीपक टू मदन. उलटा चेंडू आहे. मोठा प्रहार आहे. पाहणं गरजेचं आहे. चेंडू भिरकावून दिलाय. सीमारेखा पार. 6 रन की दरकार. षटकार. पुढचा चेंडू दीपकचा. पुन्हा एकदा ऑन साइडला मारलेला फटका. तिथे फिल्डर आहे राज उतेकर. बॉल अडवलाय. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केलाय. थ्रो केला जाईल तोपर्यंत एकच धाव मिळेल. या ठिकाणी जर पाहिलं तर अजून एक सूचना येते स्पर्धेच्या माध्यमातून. जर कोणताही टेक्निकल एरर आला तर जो पंचांचा निर्णय आहे तो अंतिम निर्णय असेल. तर मित्रांनो तुमचं सर्वांचं सपोर्ट सहकार्य महत्त्वाचं आहे. पंचांनी दिलेला निर्णय आपण या ठिकाणी मान्य करून या स्पर्धेला सहकार्य करायचं आहे. पुढचा चेंडू दीपकचा. राईटमवर विकेट मारा. अक्षयसाठी मोठा फटका मारायचा होता. यस नक्कीच या ठिकाणी बाद होतोय. पहिला हादरा. पहिला गडी बाद. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे नक्कीच अजून दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे दीपकच्या माध्यमातून. 1 गडी बाद. धावसंख्या झालेली आहे 30 या आकड्यांवरती. 3-0 असा आकडा फलकावरती आलाय. दुसरं षटक अजूनही सुरू आहे. अजूनही मला वाटतं काही चेंडूंचा खेळ शिल्लक झाल्यानंतर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 1 चेंडू शिल्लक आहे म्हणजे 13 चेंडूंचा खेळ फर्स्ट इनिंग मधील अजून शिल्लक आहे. नवीन आलेला फलंदाज ओम सुर्वे यांना आपण बघतोय. डावकुराक फलंदाज यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. चांगली बॅटिंग या सीझन मध्ये त्यांनी देखील केले. जर पाहिलं तर CPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ओम सुर्वे यांनी मैत्री 11ला प्रतिनिधित्व करताना चांगली बॅटिंग चांगलं प्रदर्शन चिपळूण नगरीमध्ये ठेवलं होतं.
आज फलंदाज आता मात्र स्ट्रायकर एंडला. नक्कीच या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती आलेली आहे. 1 गडी बाद 31 या आकड्यांवरती. 1 लॉस 31 रन ऑन बोर्ड. टीम शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. आता मात्र 2 षटकं संपलेली आहेत. पहिल्या सत्रातील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या ठिकाणी अजून एक सुवर्ण संधी फलंदाजांना आपल्या कुरवलगावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय रामदादा उतेकर यांच्या माध्यमातून दोन्ही बॅटरला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा प्राइज आहे आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला अनेक आमचे सहकारी जोडले गेलेत. त्या सर्व सहकाऱ्यांचं आपण स्वागत करूया. वेलकम वेलकम. नवीन आलेला गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 दिनेश सावंत यांना बघतोय आपण. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साईडला तटवला होता. तिथे फिल्डर आहे राज. बॉल कलेक्ट केलाय. थ्रो केला जाईल. तोपर्यंत एकच धाव. एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. धावसंख्या पुढे सरकते 32 या आकड्यावरती. 32 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. दिनेश टू मदन असे मारा असेल. मदनने थोडासा शफल होऊन ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा बिग हिट स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट बॉल जेव्हा आपण बघितला विकेटवरती आल्यानंतर थोडासा उंची न मिळाल्यामुळे सरळ विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. डॉट बॉल येतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चॅनल आहे आपलं 10 क्रिक लाईव्ह. या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी जोडले जा. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची हलकीशी कडा मैदानामध्येच राहिला बॉल. थोडासा कार्पेट पद्धतीमध्ये पॉइंट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे फिल्डर आला आणि त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट केली दोन्ही बॅटरने. आणि साईकला आता फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय, तो म्हणजेच ओम सुर्वे. मूर्ती लहान कीर्तिमान. पुन्हा एकदा समोर मारलेला फटका बघायचं काय होतंय. तिथे फिल्डर आहे. लॉंगॉनचा फिल्डर बॉलवरती येतो अशोक. बॉल कलेक्ट केला, थ्रो केला जाईल. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केले. यावेळी मात्र पाहिलं तर खूप उंच परंतु कॅचचा कॉल आहे आणि सुरेख झेल टिपलाय. दुसरा गडी बाद होतोय. मदन चांदे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे नक्कीच आलेला फलंदाज मैदानामध्ये मदनची जागा घेण्यासाठी अविनाश शिंदे यांना आपण बघतोय. आणि दुसरा गडी गमावलाय टीम मुसाडने. मदन बाद झालेत. मला वाटतं धावसंख्या वैयक्तिक 20 आणि संघाची 34 वरती दुसरा गडी गमावलाय. सुरेख झेल टिपला दीपक उतेकर यांनी. अगदी रनिंग कॅच घेतला आणि दुसरा आदरा मिळाला मुसाड टीमला. पुन्हा एकदा दिनेश सज्ज अभिसाठी. मोठा फटका आहे. बघायचं काय होतंय. कोणी फिल्डर नाही आहे परंतु चेंडू जाईल का सीमारेषेचा वेध घेताना. त्या ठिकाणी बॉल फील्ड केलाय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. या ठिकाणी काव कॉर्नर रिजन थोडंसं लांब असल्यामुळे हा बॉल सीमारेखा पार नाही झाला. षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 2 गडी बाद 36. आफ्टर 2 लॉस 36 रन ऑन बोर्ड. टीम मुसाड चांदेवाडी. डीजे
टीम वावे जांभूळवाडी. टीम डिस्कशन थोडं कमी करा. शेवटचा षटक आहे, निर्णायक षटक. पहिल्या सत्रातील 6 चेंडूंचा खेळ. कॅप्टनने या ठिकाणी बॉल सोपवला आहे, तो म्हणजेच लास्ट ओव्हरसाठी सुशांत उतेकर यांच्या हातामध्ये. तर पंचांनी या ठिकाणी आम्हाला मगाशीच डिक्लेअर केलं होतं, टीम वावेसाठी 2 धावांची पेनल्टी असेल, ती आपण फायनलला ॲड करू. लास्ट ओव्हर घेऊन आलेत गोलंदाज सुशांत उतेकर आणि मैदानामध्ये उपस्थित जोडी ओम सुर्वे आणि अविनाश शिंदे यांना आपण बघतोय. धावसंख्या झाले 36. पहिला चेंडू सुशांतचा, खूपच सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागून मैदानालगतच राहिला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला बॉल सुशांतने. सुशांत हा फिरकीचा जादूगार म्हणून देखील ओळखला जातो, अनेक व्हेरिएशन्स आहेत त्यांच्याकडे देखील. पुन्हा एकदा सज्ज होतो सुशांत उतेकर शेवटचं षटक घेऊन. नी बॉल, नवीन आशा आकांक्षा सुशांत यांच्या. याला मात्र बघा ऑन साईडला मारलेला फटका, चेंडू खाली राज उतेकर आहे. 1 धाव घेतले आणि एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. स्ट्राईक रोटेट होते. सेकंड एंडला आता खेळतील अविनाश शिंदे. या एका धावेने धावसंख्या पुढे आली फलकावरती. 37 अशी धावसंख्या आले पुढे. ॲटलिस्ट या ठिकाणी 45 to 50 धावा उभं करणं गरजेचं आहे, कारण का ओपनचं ग्राउंड आहे. जर सेकंड इनिंग आपण पाहिली तर टीम वावे जांभूळवाडी यांच्या माध्यमातून देखील प्रहारबाजी फटकेबाजी पाहायला मिळेल, यात काही शंका नाही, यात काही वाद नाही आहे. पुन्हा एकदा सुशांत तयार होतोय, थोडंसं फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय, फिल्डिंग पांगवलं जात आहे आणि इथे कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. पुढचा चेंडू सुशांतचा, राईट मधून विकेट मारा अभिसाठी. जर आपण पाहिलं तर खूपच सुरेख असं लाईव्ह प्रक्षेपण, लाईव्ह स्ट्रीमिंग आपण बघतोय. यावेळी मात्र चांगला फटका आहे, बघायचंय काय होतंय. चेंडू पाठवलाय सीमा रेखा पार, 6 रन केलीये. षटकार. या 6 धावांनी धावसंख्या पुढे आली फलकावरती 43. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये खूपच सुरेख फटका पाहायला मिळतोय अभिच्या बॅटमधून आणि बॉल पाठवला या ठिकाणी ऑन साईडला सीमा रेषा पारसाठी 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्या 4-3 43 वरती येऊन पोहोचले. पुढचा चेंडू सुशांतचा, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, स्विच हिटचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे, बॉल सर्व विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. नेक्स्ट मॅच तलवड ग्रामीण स्टार विरुद्ध धामनन जाधववाडी. दोन्ही टीमने या ठिकाणी हजर राहायचं आहे. तलवड ग्रामीण स्टार विरुद्ध धामनन जाधववाडी. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बघा या ठिकाणी धावचित होत आहे ओम सुर्वे. ओम सुर्वे बाद होतील. तिसरा गडी बाद होतोय, विकेट क्रमांक 3 डीजे. जाधववाडी दोन्ही टीमचे कॅप्टन प्रतिनिधी आपण इथे आल्याची नोंद करा. प्लेइंग 11 टीम फॉर्मॅलिटी कंप्लीट करा आणि लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचंय टॉस्का बॉस मध्ये. नवीन आलेला फलंदाज कल्पेश चांदे, हा देखील एक चांगला गुणवंत खेळाडू आहे. कल्पेश चांदे यांना आपण बघतोय डावखुरा फलंदाज. ओम सुर्वे बाद झाल्यानंतर 3 गडी गमावले, धावसंख्या 43 वरती येऊन पोहोचले. काही चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा सुशांत तयार, फुलटॉस चेंडू आहे, चांगला फटका आहे तो ऑफ साईडला मारलेला, गॅप रिजन मध्ये चेंडू दन दन करत सीमा रेखा पार, 4 धावा, बॉल फरार, चौकार.
धन्यवाद. पहिलं सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या जमा केली आहे 47 आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. 48 रन्स टू विन टीम वावे जांभूवाडी याची नोंद घ्या. आपण थोडासा फक्त एक शॉर्ट ब्रेक घेऊ, डीजे यांना संधी देऊ आणि नंतर सेकंड इनिंगला सुरुवात होईल. सुरुवात करूया. वेलकम बॅक, सर्वांचं खूप खूप स्वागत. टीम मुसाड लगेच फिल्डिंग सेट करायची आहे. 24 चेंडूमध्ये 48 धावांचं आव्हान ठेवलंय वावे जांभूवाडी या टीम समोर. प्रज्योत पालंडे आपण यूट्यूब लाईव्ह यांना त्या सर्वांचं आपण पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच. या स्पर्धेच्या निमित्ताने सदा उतेकर या ठिकाणी जोडले गेलेत. या सदानंद उतेकर वावे गावठण या ठिकाणी सर्व खेळाडूंना नाश्त्याची सोय देखील केलेली आहे. तरी आपण सर्वांनी नाश्त्याचा देखील आनंद घ्यायचा आहे. चला सेट करा फील्ड लगेच आणि पंचांना विनंती असेल मॅचला सुरुवात करायची आहे. 24 चेंडू 48 धावांचं लक्ष ठेवलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे ते म्हणजेच तेजस उतेकर आणि त्याचबरोबर गणेश उतेकर आणि वैयक्तिक कोटीतील पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज ओम सुर्वे यांना आपण बघतोय. त्याचप्रमाणे कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील फेरबदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये मला जोडले जातील वावे गावचा गोड आवाज आणि 15 गावातील एक अप्रतिम असा एक खेळाडू कलावंत म्हणून ज्यांची ओळख आहे आर्टिस्ट ते आमचे आदरणीय सन्माननीय सिद्धेशजी उतेकर. थँक्यू. धन्यवाद रवीजी. सर्वप्रथम आपण पाहतोय मॅच 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत श्री कालभैरव क्रिकेट संघ सापिर्ली आयोजित श्री कालभैरव चषक 2026 ची ही मानाची स्पर्धा पर्व दुसरे आपण पाहतोय. भास्कर महापदी अर्थात वावेगावचे मामा म्हणून प्रसिद्ध असणारे निवेगावचे सुपुत्र यांच्याकडून वावे जांभूळच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. वैटीवाड्याचं पहिलं संघातर्फे पहिलं शतक घेऊन आलंय ओम. स्ट्राईकला गणेश, नॉन स्ट्राईकला तेजस मित्रांनो. चला तर मग मित्रांनो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देवम सर्व कार्य सुसर्वदा गणाच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी सिद्धेश उतेकर या स्पर्धेतील समालोचनाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू ओम टू गणेशाचा मारा. पहिला चेंडू चांगला गॅप झोन मध्ये टोळून काढला. यस चेंडू दंडन करत वेध घेतोय सीमारेषेचा. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार, देतोय संधी डीजेला. ऐका डीजेचा आवाज. यस कम ऑन डीजे.
या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. ओम याचा पुढील चेंडू गणेशसाठी डबारा पलंग पंचांच्या डाव्या साईडनी माऱ्या करतोय. मित्रांनो जर पाहिलं तर धावांचं तर एका बाजूला मुसाड चांदेवाडी संघ शंभर वासो पेनल्टीच्या 2 धावा ऍड कराव्या लागतील. 47 धावा झाल्यात म्हणजे 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्याच्या नंतर 49 धावा म्हणजे 50 धावांचं लक्ष असणार आहे बाबी जांभूळवाडी संघासाठी. मित्रांनो 50 धावांची गरज मित्रांनो आपण पाहिलं तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडूवरती चौकार आलाय, त्यानंतर मात्र क्षेत्रक्षमध्ये थोडा फेरबदल केला जातोय. पण एकदा ओम सुर्वे यांचा पुढे चेंडू गणेशसाठी. सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका, मोठा प्रहार आहे, मात्र क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू पुन्हा एकदा चेंडू झालाय फरार, सीमारेषा पार येतोय. पुन्हा एकदा चौकार, संधी मिळते क्रिकेटची व्याख्या मी सातत्याने नेहमी सांगत असतो की अपाट आयुष्य मैदानी तो यश वेळोवेळी डाव तुझा येता जो वेचितो आपली खेळी. काळ करी गोलंदाजी, गोलंदाज चेंडू फेकी, नवताली नव झेल घ्यावा जो तो फासे टाकी, मागे टपला इष्टरक्षक तुझा उडलता डाव, योच म्हणे जीवन राजा तोची क्रिकेटचा खेळ. आणि तो क्रिकेटचा खेळ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात जर आपण पाहिलं तर श्री कालभैरव चषक 2026 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा नव्यानं जोडल्या जाणाऱ्या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. मित्रांनो क्रिकेट खेळ म्हटलं की जीवाभावाची माणसं जोडणारा हा क्रिकेटचा खेळ. आज जर पाहिलं तर मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की वावे जांभूळवाडीनी सापिरली हे जरी गावाचं अंतर जर पाहिलं तर साधारण 4 ते 5 किलोमीटरचं अंतर असेल, परंतु आज एक स्पर्धेतला शुभारंभाचा पहिली मॅच करताना आपण पाहतोय. चांगला फटका आहे, चांगलं थोडं मिसफील्ड झाली, एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. माझ्या मते दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती येत पाहतोय. बघा 10 अंक क्रिकेट क्षेत्रावरती अधिराज्य गाजवणारा आणि क्रिकेटच्या पटलावरती जगप्रसिद्ध देव म्हणून मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर यांचा जर्सी नंबर 10 आता मात्र धावफलक स्वरूपात आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओम याचा पुढील चेंडू गणेशसाठी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहे, चांगल्या पद्धतीचा सुरेख गोलंदाजी. बघा गोलंदाज क्रिकेट क्षेत्रामधील गोलंदाज जे ब्रह्मास्त्र वापरले जातं ते यॉर्कर लाईनचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरले जाते. पहिले 2 चेंडू मागडे गेले, 2 चेंडूवरती 2 चौकार आले, त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती 2 धावा धावफलकावरती धावा झाल्या 10. चौथा चेंडू मात्र निर्धाव आलाय. आतापर्यंत चांगलं गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी करण्यात येते, त्यात काही मात्र शंका नाहीये. सुरेख फटका आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक कल्प चेंडूवरती आलाय, चुका झाल्यात, पहिला गडी गारद झालाय, गणेशाचा पकडून जाईल, संपलाय त्याचा खेळ. दिव्या संधी डीजेला ऐकूया डीजेचा आवाज. यस कमॉन डीजे. आपण पण एकदा मैदानाच्या दिशेने जातोय. मित्रांनो बघा या ठिकाणी एक रोमांचक लढत आपल्याला पाहायला मिळते, त्यात काही मात्र शंका नाहीये. बघायला गेलं तर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला मुसाड चांदेवाडी संघाने. 49 धावा 50 धावांचं आव्हान ठेवले. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात म्हणजे पहिलं शतक अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा मित्रांनो आता मात्र मैदानामध्ये येतोय राज मित्रांनो. राज याने 99 पदार्पण केले, त्याचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली होती. पहिल्या चेंडूवरती मदन याचा झेल सुटला, त्यानंतर मात्र मदन 60 वारा वेगासह सुटला होता मदन. बघायचं ओम टू राज याचा मारा आहे, बघायचं काय करतोय. बॅटची हलकीशी काढा घेतलेला चेंडू आहे, या ठिकाणी मिसफील्ड झाली. या ठिकाणी जर पाहिलं तर माऊली याच्याकडून चुका झाल्या, शतक देखील संपलं गेलंय. या ठिकाणी जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 11 धावा, 1 गडी बाद 11 म्हणजे 1-1चं समीकरण. पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात, 1 विकेट झालाय. बघा मित्रांनो हे 11चं समीकरण कसं आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो, बघावं लागेल, थांबावं लागेल, प्रतीक्षा मात्र करावी लागेल. कारण मित्रांनो संयमाच्या झाडाची फळं ही नेहमी गोड असतात आणि चाकण्याजोगी असतात मित्रांनो. बघूया आजचा दिवस, आजच्या दिवसात ही पहिली मॅच. एका बाजूला मुसाड चांदेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बाबई जांभूळवाडीचा संघ आपण पाहतोय. दोन्हीही 15 गावातील नावाजलेले संघ. यानंतरची नेक्स्ट मॅच मित्रांनो तलवट ग्रामीण स्टार विरुद्ध धामणन जाधववाडी संघ. या आपण मी टॉस की बॉस मध्ये विनंती करतोय रोहितजी
टॉस की बॉस मध्ये आपण नाणेफेक केला जाईल. रोहितजी उतेकर आणि त्यानंतर दोन संघाचे कर्णधार. एका बाजूला आपण पाहिलं तर सूरज असेल, दुसऱ्या बाजूला प्रथमेश जाधव युवा कर्णधार आपण टॉस की बॉस मध्ये पाहतोय. गोलंदाजीवरती मदन चांदे. मित्रांनो बघूया सद्यस्थितीमध्ये कॉर्पोरेशन खेळून काढलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. गणेश चांगली क्षेत्ररक्षण झालंय. थ्रो देखील चांगला झालाय. 2 धावा आल्या. 2 धावेने संघ देखील पुढे सरकेल. संघाची धावसंख्या. टॉस कुणाकडे असेल तर प्लीज आणून द्या टॉस कॉइन. हे शतक संपल्यानंतर आपण नाणेफेकीच्या दिशेने वळणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने. मदन याचा पुढे चेंडू राजसाठी. राज बघायचं काय करतोय आज. आपल्या संघासाठी कितपत धावांची भागीदारी रचली जाईल. विजयापर्यंत कसा पाठला केला जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु मित्रांनो चेंडू सक्सेसफुल झाल्याने बॅटच्या रोदारमध्ये चेंडू काय आला नाहीये. एक धाव मात्र चोटी आले. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती धावा पाहिला तर धाव फलकावरती धावा येऊन पोहोचतायत 14 वरती 14. मित्रांनो कसा असणार आपण पाहणार आहोत. गोलंदाज मदन. मदन याचा पुढील चेंडू तेजस साठी. यानंतरची नेक्स्ट मॅच तलवड ग्रामीण स्टार विरुद्ध दामणन जाधववाडी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपली प्लेइंग 11 लिस्ट या ठिकाणी जमा देखील करायची आहे. दिले ओके धन्यवाद. फटका फसलाय. या ठिकाणी झेल होण्याची संधी आहे. झेल उडाला होता शेवटच्या क्षणी. तेजसला मात्र डगआउट मध्ये परतावं लागतंय. तेजस याचा पकडून झेल संपलाय त्याचा खेळ. मित्रांनो पुन्हा एकदा दुसरा धक्का बसतोय. दुसरं पत्र होतंय. देवा संधी डीजेला ऐका डीजेचा आवाज. यस कमाउन डीजे. मैदानाच्या दिशेने जातोय. या ठिकाणी मदन याचा पुढील चेंडू दीपक साठी. दीपक बघायचं कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. दीपक यानं गोलंदाजीमध्ये चांगल्या क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर 15 गावच्या क्षेत्ररक्षणामध्ये ज्यांची आवर्जून डावं घेतली जातात ते म्हणजे दीपक असेल, वैभव उतेकर असतील, असे बरेचसे खेळाडू आहेत. त्यातीलच एक नाव दीपक उतेकर. सुरेख गोलंदाजी अप्रतिम. निर्धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी बघा बदनने मात्र थांबवलं गेलंय. 14 वरती 14 मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थांबवलं जाते. प्रतीक्षा केली जाते कारण 50 धावांचं पाठलं करायचं. अजून 35 धावांची गरज असणार आहे मित्रांनो वावी जांभवडी संघाला. सुरेख चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये या ठिकाणी चेंडू अडवायचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र एक धाव आली. एका धावेने संघ देखील पुढे सरकला. संघाची धावसंख्या धाव फलकावर धावा पाहिला तर मित्रांनो 15 धावा. आणि मित्रांनो बघा 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत ही स्पर्धा मानाची स्पर्धा 15 गावातील सापिर्ली गावाने आयोजित केलेली अर्थात श्री कालभैरव चषक 2026. सुरेख चेंडू या ठिकाणी बघा चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. परंतु पंच या ठिकाणी 2 हात समांतर धाव येते अव्वांतर. एक 22 स्वरूपात अशा 2 धावा. 2 धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धाव फलकावर जर पाहिली ना 17 धावा. बघा आत्ताच्या चालू असलेल्या सामन्यातील पहिला स्क्वेअर चेंडू मात्र मदन याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही संघाकडून. त्यानंतर मात्र एक अतिरिक्त चेंडू या स्पर्धेतील पहिला अतिरिक्त चेंडू येताना आपण पाहिलाय. सुरेख चेंडू आहे. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. राजला मात्र दीपक थांबवतोय. एकच धाव येईल. एका धावेने संघ पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचते 18 धावा धावफलकावरती येतात. घेतो छोटंसं ब्रेकमध्ये आपण जातोय. थेट टॉस की बॉस मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला दामणन जाधववाडीचा संघ तलवड ग्रामीण स्टार संघ. आपण 2 संघांच्या मध्ये नाणेफेक घेतला जाईल. मी माईक वरती जातोय. आपल्यासोबत जोडले जातील रोहितजी उतेकर सर. नक्कीच धन्यवाद सिद्धीजी. आणि त्याचप्रमाणे या मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमंत्रित करेन सचिनजी पालांडे. आपण या लगेच. सचिनजी पालांडे टॉस का बॉस
मध्ये यायचं आपण. एका बाजूला प्रथमेश आहेत कॅप्टन ऑफ धामनन जाधववाडी आणि सूरज तलवट ग्रामीण स्टारचे कॅप्टन आमचे शिवम यांचे बंधुराज आणि सचिन सर या आपण मध्ये. टॉस स्पिन करा. हेड आणि टेल एकदा टॉस चेक करायचा आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. मागतील तलवट ग्रामीण स्टार. चला टॉस स्पिन केला जातोय. हेड कॉल केलाय आणि हेड टॉस जिंकलेला आहे. सूरज काय तुमचा निर्णय असेल? तर नक्कीच या ठिकाणी फिल्डिंग स्वीकारली आहे टीम तलवट ग्रामीण स्टार आणि धामनन जाधववाडी टीम. आपल्याला मात्र बॅटिंग करायचं. चांगली मोठी स्पर्धा आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. चांगला खेळ करा आणि तुमचं गावाचं वाडीचं लक्ष देखील तुमच्यावरती आहे. तोपर्यंत आपण जाऊया. आपण या मॅचचा धावतो बोलतो समालोचन ज्यांच्या माध्यमातून ऐकतोय ते म्हणजे सिद्धेशजी उतेकर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बाद रोहित जपडपट एकदम मैदानाच्या दिशेने जातोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. या ठिकाणी जर पाहिलं तर धीम्या गतीचा चेंडू फेकला होता. स्क्वेअर चेंडू आहे प्लस अतिरिक्त दाब अशा 2 धावा येणार. म्हणजे बघा 1+1 अशा 2 धावा. या ठिकाणी स्क्वेअर चेंडू मात्र आलाय. पंचांकडे वाईटची अपील केली जाईल. पंच देखील फेटाळून लावतायत. थर्ड अंपायरच्या दिशेने निर्णय घेता येईल का? या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांच्या दिशेने या ठिकाणी पंच काय करतात आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांच्या दिशेने जातोय सामडा अधिकारी. स्क्वेअर चेंडू आहे का चेक करायचं आहे. मी दिलीप उतेकर सर आणि संदेशजी उपाले सर यांना विनंती करतोय आपण देखील चेक करायचं आहे मित्रांनो. एक मोठी मॅच आहे. तिसऱ्या पंचांच्या बाजूने जातोय बघा. स्क्वेअर चेंडूसाठी आपण बघूया एक एक धाव किती महत्वाची असते. या ठिकाणी आपण पाहणार आहोत. स्क्वेअर चेंडू असणार आहे. वाईट चेंडू आहे आणि मात्र मुसाड चांदेवाडी संघाने आपला क्षेत्ररक्षण करतानाचा रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आपण पाहतोय. आणि या ठिकाणी 2 धावा आताच्या असणार आहे. स्क्वेअर चेंडू +1 अशा 2 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने अविनाशाच्या पुढे चेंडू राजसाठी. राज काय करतोय आज आपण पाहणार आहोत. सुरिता कार्पेटसने खेळून काढलेला चेंडू आहे. एक धाव तर निश्चित येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. थोडी मिसफील्ड झाली. चुका झाल्या. त्यानंतर मात्र चुकीला माफी नाहीये. बघा मित्रांनो या ठिकाणी तिसऱ्या धावेची प्रयत्न होता. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो क्रिकेट म्हणजे काय. जेव्हा संपूर्ण गाव आपल्या पोरांच्या मॅचसाठी आपला कामधंद्याला सुट्टी घेऊन मैदानाच्या दिशेने गर्दी करतो ती भावना म्हणजे क्रिकेट. जेव्हा आपल्या संघातील खेळाडूने षटकार चौकार मारल्यानंतर होणारा जल्लोष, होणारा आनंद आणि होणारा अभिमान म्हणजे मित्रांनो क्रिकेट. आणि तो क्रिकेटचा खेळ आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. रिवासाठी सक्सेसफुल फटका चांगला होता मित्रांनो. त्यानंतर मात्र एकच धाव आली आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो जर आपण पाहिलं तर या मागच्या ज्यावेळी क्रिकेटचं सीझन चालू झालं त्यानंतर राज उतेकर याचा थोडासा अपघात झाला. त्यानंतर मात्र तो क्रिकेटच्या मैदानामध्ये 2 ते 3 महिने आपल्याला काही पाहायला मिळालं नाही. त्यातून रिकव्हर होत असताना पायाची सर्जरी झालेली असताना सुद्धा आज तो मैदानामध्ये गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय. बघा मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटचे वेडे आहेत. मी सातत्याने सांगतो की प्रियसीसाठी वेडे होणारे आम्ही खूप पाहिलेत परंतु क्रिकेटसाठी वेडे होणारे हे आपण मैदानामध्ये पाहतोय. क्रिकेटचे वेडे आहेत कारण सोमवारपासून शुक्रवारपर्यंत पोटाची खळगी भागवण्यासाठी आम्ही दिवस रात्र राबतो. सुरेख चेंडू आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली जाते. 22 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. 24 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. सुरेख टाकले चेंडू आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोडी खराब क्षेत्ररक्षण झालं. या ठिकाणी एक धाव मात्र आली. एका धावेने संघ पुढे सरकतोय. 25 धावा. अजूनही 25 धावांची गरज आहे. सगळ्या आपण मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती मोठे पटके आपल्याला पाहायला मिळत नाहीत. सिंगल डबल स्वरूपात धावा येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी ही धाव
सहजरित्या पूर्ण केली जाईल. 2 धावेने संघ देखील पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 27 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. बघा मित्रांनो, आता मात्र जिंकण्यासाठी वावे जांभूळवाडी संघाला 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. मोठी धावसंख्या उभारावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. मित्र, क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. जर आपण पाहिलं ना, 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मुसाड चांदेवाडी संघाकडून गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर अक्षय चांदे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मित्र, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. बघा, सध्याच्या काल ते परवाची गोष्ट आपल्या चिपळूण शहरात चालू असलेल्या सामन्यांमध्ये मदन चांदे या खेळाडूनं 17 चेंडूमध्ये 70 धावांची खेळी केली. बघा, हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कधी होऊ शकतं. आज जर पाहिलं तर क्रिकेट, स्पर्धा आणि राजकारण कधी रंग बदलेल सांगता येत नाहीये. कारण जर आपण पाहिलं तर आज आपल्या गाव भागामध्ये जिल्हा परिषद निवडणुका देखील सुरुवात झाली आहे. त्यानंतर देखील बघा, आज हे क्रिकेटचे वेळे वोटिंगसाठी न जाता आज क्रिकेटची सेवा करण्यासाठी आज आलेत. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हे क्रिकेटवरती प्रेम करणारी ही क्रिकेटचे प्रेम वेडे म्हणून ओळखले जातात. एक धाव आली आहे. आता मात्र 5 चेंडू 22 धावांची गरज. 5 चेंडूवरती 5 मोठे प्रहार करावे लागतील. अक्षय चांदे बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. मैदानाच्या आजूबाजूला सुरुवातीला आता मात्र गर्दी शांत झाली आहे, परंतु थोड्या वेळानंतर शाळा कॉलेजेस सुटतील. त्यानंतर मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची तुंबा गर्दी. जसं जसं सुरेख फटका फसलाय. या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. झील मात्र टिपला जाईल. दीपक मात्र डगआउट मध्ये परततोय. दीपक याचा पकडून जाईल. संपलाय पुन्हा त्याचा खेळ. देव्यासनी डीजेला ऐकूया डीजेचा आवाज. यस, कमॉन डीजे. दीपक माघारी परतलाय. दीपक डगआउट मध्ये परतलाय. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर अक्षय मैदानामध्ये येतोय. या ठिकाणी पुन्हा सुद्धा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. शेवटचे जर आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे. आता मात्र 3 षटकार, 1 चौकार मारायची गरज असेल वावी जांभूळवाडी संघाला. सुरेख चेंडू आहे, तीच का सुरेख टोळून काढलाय. या ठिकाणी जर पाहिलं तर एकच धाव येईल. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर मात्र पडणार आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती येताना आपण पोहतोय 29 धावा. 3 चेंडू 21 धावांची गरज. आता मात्र वावी जांभूळवाडी संघ कुठेतरी संकटात अडकताना आपण पाहतोय. दरम्यान आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. सुरेख टाकला चेंडू आहे. या ठिकाणी स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये ऑफसाईडच्या दिशेने टोळून काढलेला चेंडू आहे. या ठिकाणी एकच धाव येईल. एका धावेने संघ मात्र पुढे सरकतोय. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहताना आपण पाहतोय. या ठिकाणी मित्रांनो, मी नेहमी सातत्याने एक सांगत असतो की आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता मात्र 1 चेंडू 20 धावांची गरज. 30 धावा झाल्यात. बघा, यानंतर बघा मुसाड चांदेवाडी संघ विजयाच्या वाटेवरती आपण येताना पाहतोय. पहिली मॅच आपण पाहतोय. सामना देखील वेळेमध्ये या ठिकाणी चालू झालाय. वेळेमध्ये देखील संपताना आपण पाहतोय. हा सामना 17 मिनिटांमध्ये 16 मिनिटं 51 सेकंदात हा सामना आपण संपताना आपण पाहतोय. धन्यवाद. विजयी झालाय मुसाड चांदेवाडी संघ. विजयी संघाचं आपण हार्दिक स्वागत करूया. पराजय संघ CPL RPL आपण खेळलो. तिथे आपण जेव्हा मॅच कंप्लीट झाल्यानंतर एक टीम हँडशेक करून आपण मैदानाच्या बाहेर जातो. एक लाईनअपमध्ये शिस्तबद्धमध्ये आपण बाहेर जातो. तर त्या प्रकारचं चित्र जर इथे पाहायला मिळेल तर आपल्याला खूप आनंद देखील होईल. कारण का आपण अन्य ठिकाणी हे आपण अशा रीती वापरतो, तर आपल्या टुर्नामेंटमध्ये देखील याचा आपण